पांडुर म्हणजे पांढरा, पण हा कृष्ण तर काळा सावळा विठ्ठल. मग हे कसं काय? लोकपरंपरेमध्ये त्याची एक फार सुंदर उकल केली आहे. त्या लोकपरंपरेतल्या एका कथेमध्ये असं म्हटलंय की सगळ्या भक्तांची पापं घेऊन घेऊन तो पांढुरका झाला काळा. अनेक या पांढुरक्या रंगाच्या किंवा त्याच्या काळ्या सावळ्या रंगाच्या अनेक कथा लोकपरंपरेत आहेत. पण खरं तर विठ्ठल हे कृष्णाचं रूप. वैष्णव आणि शैव हे भांडण त्या विठ्ठलाने मिटवलं. दोन्ही पंथ एक केले. त्याचं संपूर्ण शरीर हे कृष्णाचं सावळ्या रंगाचं असलं तरी त्याच्या डोक्यावरचा मुकुट म्हणजे शिवलिंग आणि शैव आणि वैष्णवांची एकरूपता म्हणजे हा विठ्ठल. कानडीमध्ये विठ्ठल, विट्टी म्हणजे आणि स्थाणू म्हणजे शंकर. विट्टी म्हणजे विष्णू आणि स्थाणू म्हणजे शंकर. या दोघांचं एकत्रित रूप म्हणजे विठ्ठल, अशी एक आख्यायिका आहे. आता या कानडा याचा खरं तर कर्नाटकाशी काही संबंध नाही. कानडा म्हणजे कानडी प्रदेशातला. आणि करनाटकू याचा सुद्धा नाटक करण्याशी काही संबंध नाही. याचा संबंध आहे कर्ण अटकू, ज्याचं नाव हे कानामध्ये इतकं गोड वाटतं, ते कानात अडकून राहतं, इतकं गोड नाव, तो कर्नाटकू. ऐकूया सुवर्णा घैसास यांच्याकडून.